नाशिक शहरामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय केला जात असल्याची तक्रार नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाला प्राप्त झाली। या तक्रारीची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाला दिले। त्यानुसार या पथकाने नाशिक शहरामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली कुठे देहविक्री व्यवसाय सुरू आहे का याचा शोध सुरू केला असता मुंबई नाका परिसरातील एका नवीन व्यावसायिक संकुलामध्ये आरंभ स्पा सेंटर सुरू करण्यात आले आहे। या स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली। त्यानुसार या पथकाने आरंभ स्पा सेंटरमध्ये छापा टाकला असता दिल्ली, कानपूर, बिहार आणि मिझोराममधील युवतींकडून देहविक्री व्यवसाय केला जात असल्याचे तपासात उघडकीस आले। हा देहविक्री व्यवसाय चालवणाऱ्या खुशबू सुराणा यांना अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केलेली आहे। विशेष म्हणजे खुशबू सुराणाला पहिल्यांदाच अटक झाली नाही आहे, तर यापूर्वीही तिला पोलिसांनी अटक केलेली आहे। काही वर्षांपूर्वी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये खुशबू सुराणा हिने संशयित किरण फोडळ यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता। त्यावेळेस फोडळ यांनीही आर्थिक व्यवसायातून हा खोटा गुन्हा दाखल झाल्याचे सुद्धा माध्यमांसमोर सांगितले होते। खुशबू सुराणा ही वारंवार नाशिक शहरामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करत असल्याचेही पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। तिने अनेक महिलांचे शोषण, अल्पवयीन मुलींचेही शोषण केलं असल्याचे पोलीस तपासामधून उघडकीस आले आहे। तिच्यावर ठोस कारवाई करावी अशी नाशिककरांकडून मागणी केली जात आहे। आता पोलीस या प्रकरणात कठोर कोणती भूमिका घेतात हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।